ज्युनियर सम्राट अंधेरी आपला प्लेयर पाठवायचा आहे व्यासपीठावर. इथून नाव सांग पहिलं दोघांची नाव. अल्पेश आणि कोण आहे? अल्पेश आणि नॉनस्ट्राईकला सलामीवीर अल्पेश आणि नागेश ही सलामीवीर जोडी. पहिला फटका एक योग्य प्रकारे हा फटका मात्र पाहायला मिळतोय. हे असे कौशल्यपूर्ण फटके तुम्हाला पहिल्या पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हर मध्ये तुम्हाला खेळायचे येतं. म्हणजे इथे तुम्हाला एक विचारपूर्वक हा स्ट्रोक आखायचा आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अल्पेशच्या बॅट मधून हा चौकार आलाय. आज अल्पेश देखील जोगेश्वरी परिसरातून आज या ज्युनियर सम्राट अंधेरी संघाच्या माध्यमातून निवडला गेलाय. गेली अनेक वर्ष अल्पेशला देखील आपण मोठमोठ्या संघाच्या माध्यमातून पाहिलंय. तिथले स्थानिक क्रिकेट अगदी खेळतात, परंतु आता अलीकडच्या काळामध्ये पुन्हा एकदा व्यावसायिक क्रिकेटकडे देखील वळण घेतलंय. इथे गोलंदाजाची होतीये चुकी. व्हाईट बॉल. V1 कांजूरमार्ग. गोलंदाज अक्षय. पहिलं षटक. इथे पुन्हा चान्स घेण्याचा प्रयत्न. कव्हर्स मध्ये खेळाडू होते, तो सर्कल भेदक करत असताना इथे मात्र फटका फसतोय. अल्पेश पहिला चौकार आला, परंतु पुन्हा चान्स घेत असताना हा चान्स मात्र हुकलाय. कॅचआउट स्वरूपात माघारी जातोय. पहिला विकेट आलाय. तदनंतरचा नवीन आलेला बॅटर बने. 5 षटकांची मॅच, 4 गोलंदाजांचा समावेश, 4 फ्रेश गोलंदाज आणि तदनंतरचा एक उर्वरित गोलंदाज दुसऱ्यांदा गोलंदाजी करेल. 30 चेंडूंचा खेळ, समसमान बरोबरी असलेली दोन संघांना तितकीच संधी. असं हे क्रिकेट, असं हे आयोजन, हे गेल्या अनेक वर्षांची असलेली क्रिकेटची परंपरा आज आपण या खेळपटलावरती पाहतोय. इथे एक चांगला स्ट्रोक. काय एफर्ट पाहायला मिळतात, काय फिल्डिंग पाहायला मिळते, काय बॉल थांबवलाय. ओमकार व्हेरी गुड. मॅन फ्रॉम कांजूर. कांजूर परिसरातील हा आणखी एक खेळाडू पुन्हा एकदा चर्चेत येतोय. कांजूरचा मतंग सारक नेहमी चर्चेत असतो. आज ही कांजूरची V1 संघाची देखील चर्चा होताना पाहायला मिळते. इथला बॉल, हा बॉल व्हाईट बॉल, लेग यष्टीच्या बाहेर. हे पॉवर प्लेची ओव्हर, मॅन्डेटरी पॉवर प्ले. हा सर्कल तुम्हाला भेदून ही चौकारांची दिशा गाठायची आहे. इथे चान्स घेतलाय. इथे पुन्हा एकदा ओमकार येतोय. इथे पुन्हा एकदा ओमकारचा छाप निर्माण करतोय. इथे पुन्हा कॅमेऱ्याच्या माध्यमातून ओमकारला कव्हर केलं जात आहे. 2 बॉल सलग ओमकारने थांबवले, 2 वेळा एफर्ट दाखवलेत. पूर्ण मॅच तुम्हाला अशाच प्रकारे कामगिरी करायची आहे. आज अक्षय गोलंदाजी करतोय. नेहमीच शैलेश पाटील आणि पराग पाटील यांचा कॅमेरामॅनची भूमिका देखील बजावतात. SS लाईव्हच्या देखील माध्यमातून कॅमेरामॅनची देखील भूमिका बजावत असतात. इथे मिड विकेटच्या माध्यमातून 3 खेळाडू मात्र एका बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळते. 2 रन पूर्ण. 3रा धावेचे प्रयत्न. 3ऱ्या धावेसाठी स्ट्राईकला फेकी केली आहे. बघता क्षणी 3 रन पूर्ण होत आहेत. 3 खेळाडू एका बॉलसाठी पळाले होते, परंतु 3 धावा पूर्ण करून या धावांमधील बदल होताना पाहायला मिळतोय. आज कांजूर परिसर, कांजूरमधील क्रिकेट, कांजूरमधील खेळाडू, कांजूरमधील असलेल्या क्रीडा स्पर्धा आणि त्यातूनच तयार झालेले हे खेळाडू आणि आज एका उंचावरती येऊन एका मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये मात्र सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. कारण मतंग सारंगसारखा खेळाडू त्याच परिसरातून बिलॉंग करत ओमकार मलाड सारख्या संघामध्ये निवड झाली आणि त्याला प्रेरित होऊन हे खेळाडू देखील त्याच पावलावरती पावलं ठेवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल निर्धाव. अर्थातच पहिलं षटक आणि मार्गी लागल्यात धावा 9. अक्षय गोलंदाजाने हे पहिलं षटक 9 धावांवरती खर्च केलंय. ई ग्रुप दरम्यानची ही पहिल्या फेरीतील ई ग्रुपची ही शेवटची मॅच असेल.
तदनंतर नवीन ग्रुपला सुरुवात होईल. तदनंतर सेकंड राऊंड देखील खेळवलं जाईल. एक ओव्हर 9 रन. स्क्रीनवरती देखील आपल्याला या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळेल. आज रात्रीच्या कालावधीमध्ये देखील अनेक अशा क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अशा नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. कालच्या दिवसात देखील अशीच ही क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अशा काही बहरदार, अशा काही रंगतदार आयोजनाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. ही क्रीडा स्पर्धा त्यासाठीच ओळखली जाते. नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ही क्रीडा स्पर्धा गेले अनेक वर्षांची असलेली त्यांची परंपरा आज तागत जिवंत ठेवली, आज तागत जोपासतायत. आलेला गोलंदाज पियुष. इथे पहिलाच बॉल लेग फाईन क्षेत्रामध्ये दिशा दिली गेली आहे. डिक्लेअर रन मिळतोय. आज पंच म्हणून देखील अतिशय उत्कृष्ट अशी पंचांच्या माध्यमातून कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. पंच पद्मनाथ प्रभू सर, पंच महेश मोरे सर आणि पंच नितीन गावडे सर हे देखील आज या दीपक नार्वेकर सर हे देखील पंच म्हणून कामगिरी करतात. पुन्हा एकदा लेग फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन मिळेल. एक जवळपास 35हून अधिक धावा. गोलंदाजांचा चांगला अचूकतेचा मारा आणि त्यात मॅच मधील क्षेत्ररक्षणाची बाजू या सगळ्या विचारात घेतलेल्या गोष्टी मॅच मधील तुम्हाला एक विजयाची दिशा देऊन जातील. परंतु त्यासाठी तुम्हाला एक 35 ते 40 या दरम्यानच्या धावा तुम्हाला जुळवायच्या आहेत. काही धावांचा पाठलाग, मोठ्या धावांचा संघर्ष देखील इथे पूर्ण झाला. 51 धावांचा पाठलाग देखील पूर्ण केलाय. पॉइंटला दिशा देण्याचा प्रयत्न. सिंगल रन मिळतोय. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. लेग बाईज रन मिळेल. सिंगल. लेग बाईजची रन आली आहे. स्क्रीनवर आपण आता पाहू शकता मॅच, लाईव्ह मॅच पाहू शकता. लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून युट्यूब लाईव्हचा हा आमचा शैलेश पाटील, पराग पाटील यांचा टेक्निकल वर्ग SS लाईव्हच्या माध्यमातून जोडला गेलाय. इथे आणखी एक सिंगल रन मिळतोय. हे कॅल्क्युलेशन काही काय पुढे न्यावं लागणार आहे. या धावांमधील काहीसा प्रवास आणखी पुढे नेऊन काही प्रहारी आघाती फटके देखील जोडावे लागतील. स्टेप आउट केलाय. रिव्हर्स खेळलेत. नो बॉलचा इशारा. मिळणाऱ्या धावा 2 असतील आणि त्यात फ्री हिटची देखील एक नामी संधी आहे. तसं पाहता आजच्या दिवसामध्ये फ्री हिट मधून काही धावांच्या गोष्टींचं स्वरूप जुळवता आलं नाही बऱ्याच बॅटरला. फ्री हिटची संधी बऱ्याच खेळाडूंकडनं हुकली आहे. परंतु हा बॅटर मात्र त्या फ्री हिटच्या संधीतून धावांची कशा प्रकारे उलगडणी करू पाहतोय. इथे चान्स घ्यावा लागेल. इथे एक मोठा स्ट्रोक आखावा लागेल कारण फ्री हिट आहे. इथे चान्स तर घेतला होता परंतु या चान्स वरती मात्र हा बॉक्स आउट दिल खेळाडू खऱ्या अर्थाने झालाय. परंतु हा बॉल मात्र काउंट होतोय. डॉट बॉलची होती सांगता. 2 षटकांच्या अखेरीस धावांचं गणित 16 रन झालेत. आलेल्या षटकामागे धावा 7 धावा खर्च केलेत पियुषने. नवीन गोलंदाज शुभम. कांजूर परिसरामध्ये KPL कांजूर प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेचं देखील नेहमीच आयोजन असतं आणि त्यातूनच हे प्रत्येक खेळाडू पाहायला मिळतात. आज हे खेळाडू मात्र इथे दाखल झालेत ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी. या क्रीडा स्पर्धेमध्ये एक त्यांची स्वतःची एक वेगळी अशी छाप निर्माण करण्यासाठी, एक मोठ्या संघाला पराभूत करण्यासाठी त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास या खेळपट्टीवरती पाहायला मिळेल.
पहिलाच बॉल, नो बॉल, साइड आर्म नो बॉल आणि फ्री हिटची संधी. इथे फ्री हिटचा फटका मात्र फसतोय. नो बॉल आहे, सिंगल रन मिळणार आहे. फटका फसलाय, एक सिंगल रन मिळतोय. हा गोलंदाज कुठेतरी विचारात घेता संघाकडून काहीसा निर्णय होतोय का, कारण या गोलंदाजी काहीशी चुकीच्या पद्धतीने हाताळली जाते. त्या कारणाने या गोलंदाजाला थांबवलं गेलंय का, पण तो अजूनही तसा काही संघाने निर्णय घेतला नाहीये. त्या गोलंदाजाला पुन्हा आत्मविश्वास दर्शवलाय आणि त्याला मात्र पुन्हा एकदा खेळपट्टीवरती तयार केलाय. पडून घेण्याचा प्रयत्न, चान्स घेतला होता. इथे रन नसेल डॉट बॉल मिळेल, कारण फ्री हिट होती. त्या फ्री हिट वरती मात्र हा चान्स घेतलाय. इथं ऑफ ट्रॅकचा बॉल आतमध्ये वळण घेताना पाहायला मिळाला. सिंगल रन. चालू मॅच पहिला डाव, पहिल्या डावात बॅटिंग करत असलेला संघ ज्युनियर सम्राट अंधेरी, विपक्ष संघ V1 कांजूरमार्ग. हे चालू मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 19 अंकावरती पोहोचलेला संघ ज्युनियर सम्राट अंधेरी प्रथम फलंदाजी करत असता. इथे मेडॉनच्या माध्यमातून बाउंड्रीवरती चेंडू गेलाय, परंतु सिंगलच रन मिळेल. एक मॅचचा प्रवास पुढे पुढे सरसावत आजचा दिवस देखील सायंकाळच्या सत्रामध्ये दाखल झालाय. इथे पुन्हा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जातोय, आलाय डॉट बॉल. 20 धावा झाल्यात. फुलटॉस बॉल, दिशा दिली गेली लेग फाईन क्षेत्रामध्ये, सिंगल रन मिळेल. शेवटचा बॉल असेल षटका मागील. इथे पुन्हा स्टेप आउट खेळून स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल रन मिळेल. 3 षटका अखेरीस धावसंख्या 22. 18 बॉल आणि 22 रन झालेत. अजूनही 12 बॉल उर्वरित या षटका मागील, या इनिंग मागील शिल्लक आहे ती V1 कांजूरमार्ग. चला थोडासा स्पीडअप करायचंय कांजूरमार्ग. चला लवकर निर्णय घ्या, बराच अवधी घेत आहे. गोलंदाज ओमकार विचारात घेतलाय, पॉवर प्लेचा चॉईस केलाय. असं पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारचे एफर्ट पाहायला मिळाले. 2 चांगले बॉल थांबवले गेले, तर फिल्डिंगच्या माध्यमातून ओमकारवरती फोकस केला गेला. तो ओमकार गोलंदाज. पहिलाच बॉल ओमकारचा पायाला जाऊन आत येतोय, लेग बाईचा हा रन मिळेल. पॉवर प्लेची ही ओव्हर, बॅटरने घेतलेली ही पॉवर प्लेची संधी. इथे चान्स घेतलाय बॅटरने, इथे बॉक्स आउट होतोय बॅटर, परंतु पंचांकडून इशारा केलाय नो बॉलचा. खेळपट्टीवरची मधली लाईन असलेली फ्री हिट असेल.
इथे पुन्हा चान्स घेतलाय आणि या फ्री हिट वरती मिळालाय चौकार. 4 धावा पुढे मात्र सरसावताना पाहायला मिळतात. नो बॉल पुन्हा एकदा कंटिन्यू असणार आहे. नो बॉल मात्र इथे परत फ्री हिटची संधी मिळते. ओमकार गोलंदाज 2 नो बॉल हाताळलेत, त्यात फ्री हिट पुन्हा एकोणतीस रन झालेत. एक चांगला स्ट्रोक, बाउंड्रीवरती बॉल पाठवला तर आहे, बाउंड्रीच्या बाहेर जातोय काय, बॉल थांबवला गेला, फेकी गेली. 2 धावा पूर्ण होत आहेत. कव्हर्सला खेळलेला हा स्ट्रोक बनीच्या माध्यमातून हा आखलेला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या ओव्हरचा हा चान्स घेताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल बॅटरकडनं मिस झाला, परंतु नो बॉलचा इशारा केला जातोय. इथे चुका होत आहेत, इथे एक्स्ट्रा रन खर्च केले जातात. इथे V1 कांजूरमार्ग पर्यंत संघ मात्र कुठेतरी बऱ्याच एक्स्ट्रा रनांमधून बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. धावांमध्ये वाढ कशा प्रकारे होते तर एक्स्ट्रा रनांमुळे वाढ होते. 32 रन झाले तर पुन्हा नो बॉल. पॉइंटला दिशा दिली गेली या नो बॉलच्या चेंडूवरती. सिंगल रन पूर्ण होते. आणखी एक नो बॉल, आणखी एक फ्री हिट. नो बॉलची सांगता फ्री हिट सतत मात्र पाहायला मिळते. सततच्या झालेल्या चुका स्वीकाराव्या लागतात, चुका टाळाव्या लागणार आहेत. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्स वरती मात्र इथे कॅच आउट स्वरूपात हा बॅटर माघारी जातोय. अक्षयने कॅच घेतली, नागेश माघारी जातोय. चौतीस धावा पूर्ण झाले तर अजूनही बऱ्याच 3 बॉल झाले तर 34 धावा. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. इथं वळण देण्याच्या प्रयत्नामध्ये लेग मिस, व्हाईट बॉल. ओमकार गोलंदाज चुका करतोय, फिल्डिंग एफर्ट चांगले, परंतु गोलंदाजीची दिलेली जबाबदारी ती पूर्ण करत असताना या चुका मात्र संघासाठी अडचणीत वाढ करताना पाहायला मिळतोय. 35 धावा येऊन पोचलेत ज्युनियर सम्राट अंधेरी संघ. अजूनही 9 बॉल शिल्लक इनिंग मागील. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक विकेट, आणखी एक कॅच, आणखी एक अक्षयच्या हातामध्ये बॉल सापडलाय, आणखी एक झटका, आणखी खेळाडू मागे जातोय. बनीची खेळी मात्र संपुष्टात येते. 3 बॉल आणि एकंदरीत खर्च केलेल्या धावा या गोलंदाजाकडून 4 बॉल. आताचा बॉल काउंट झालाय. एकंदरीत सिंगल रन.
पॉवर प्लेचा शेवटचा बॉल असेल. चौथं षटक प्रगतीपथावर, चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न, बॅटने हलकासा स्पर्श झाला, कट किनार लागली आणि हा आणखी एक झटका, आणखी एक विकेट. हे एक्स्ट्रा रन वगळता विवन कांजूरमार्ग संघ त्यांच्या गोलंदाजांची असलेली ही किमयागारी विचारात घेऊ शकतो, परंतु एक्स्ट्रा रन तुम्ही बरेच खर्च केलेत. चार षटका अखेरीचं धावांचं गणित 36. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय, ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं, ज्या अक्षयला पहिली पॉवर प्लेची ओव्हर, जबाबदारीची ओव्हर दिली होती, तो अक्षय शेवटची ओव्हर V1 कांजूरमार्ग संघासाठी आखताना पाहायला मिळेल. या उर्वरित 6 बॉल मध्ये अंकुश ठेवावा लागेल बॉल या धावांवरती. स्ट्रायकर बॅटर विकास 6 बॉल 6 धावा जरी खर्च केल्या तरी एक 42 आणि 43 धावांचं समीकरण राहू शकतं, म्हणजे 40हून अधिक धावा राहू शकतात. इथे स्वीप घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, नॉन स्ट्राईक एंडला फेकी करत असता मिळालाय विकेट. विकास मात्र नाराज, विकासने मात्र नाराजगीचे सूर उगारलेत आणि विकासला माघारी जावं लागतंय. तसेच या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून श्री सिद्धी पॅकर संघाचे एक लिजंड प्लेयर बालमोहन संघ, एक जुना जाणता संघ, बालमोहन संघाची नेहमी चर्चा होती, त्या संघाचे लिजंड प्लेयर नॅनो अडारकर उपस्थित झालेत, आवर्जून उपस्थित झालेत. आवर्जून क्रिकेटच्या या मॅचचा आनंद घेण्यासाठी हार्दिक असे स्वागत आहे. विशाल नवीन आलेला फलंदाज. अगदी सायकल हा पुरस्कार, वैयक्तिक नामांकन हे आमचे उपस्थित लिजंड खेळाडू नॅनू अडारकर यांच्या नावावरती असलेला हा त्यांचा किताब आहे. आणि ती चर्चा मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा करावी लागते, कारण अनुभवी खेळाडू आणि त्या अनुभवातूनच अनेक खेळाडू प्रेरित होऊन या खेळपटलावरती दाखल होत असतात. इथे कट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी गेली आहे, चुकी होतीये. किती धावांसाठी? 2 रन मिळालेत. फेकी आणि चुकी 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. रनआउटची संधी, त्या संधीतून मात्र धावांना आलेली ही प्रगती. 2 रन पुढे. सुधांशु स्पोर्ट्स क्लबचे हितचिंतक सन्माननीय नॅनो अडारकर, अशी आणखी एक त्यांची ओळख आहे. व्हाईट बॉल प्लस रन, 2 रन मिळत आहेत. रन आलेत एकंदरीत 41. हा चेक करण्यासाठी टीव्ही अंपायर कॉल घेतलाय, प्लीज चेक करायचंय. अंपायरने इथे व्हाईट बॉल तर दर्शवलाय, परंतु गोलंदाजाने आणि त्या संघाने इथे टीव्ही अंपायरचा निर्णय घेतलाय. हॅलो, फेअर डिलिव्हरी पंचांनी दिलेला. व्हाईट बॉल. स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न.
चार बॉल. चार बॉल झाले तर अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत इनिंग मागील. इथे स्टेपआउट होऊन खेळण्याचा प्रयत्न 2 खेळाडूंमधील झालेली ही धडक. त्या धडकेतून धावांची गणित आणखी एकेरी धाव्याने पुढे सरसावत आहेत. एकमेकांना जाऊन दिलेली ही धडक. 2 बॅटर मात्र हा सिंगल रन, नो बॉल आणि फ्री हिट. .43 43 धावा येऊन पोहोचलेत. दुसऱ्या डावामध्ये बराच मोठा संघर्ष करावा लागणार आहे V1 कांजूरमार्ग संघाला. उर्वरित 2 बॉल शिल्लक. पुढे खेळण्याचा प्रयत्न, स्टेपआउटची संधी. स्टेपआउट होऊन खेळत असताना स्टंपिंग आउट स्वरूपात हा आणखी एक झटका, आणखी एक विकेट. विवेक नवीन आलेला बॅटर, शेवटचा बॉल असणारे इनिंग मागील. .43 आणि शेवटचा बॉल. पॉइंटला सिंगल रन साठी दिशा दिली गेली आहे आणि हा एका इनिंगचा डाव समाप्त होतोय. एका इनिंगच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 47 झाले तर 45 धावांचं हे लक्ष असणार. एक मोठं टार्गेट, एक मोठं आव्हान आहे दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचंय. दुसऱ्या डावामध्ये हे धावांची जुळवाजुळव करायची आहे. चालू मॅच आपण पाहताय ज्युनियर सम्राट अंधेरी आणि विपक्ष आहे V1 कांजूरमार्ग. तर या दुसऱ्या डावाला काही क्षणार्धात सुरुवात केली जाईल. तत्पूर्वी मी विनंती करतो, आमंत्रित करतो पुढील 4 संघांना. त्या 4 संघांनी त्वरितच व्यासपीठावरती दाखल व्हायचंय. 4 संघांच्या कॅप्टनना विनंती असेल. रॉयल चेंबूर, चिंतामणी युवांश ग्रँट रोड, बाबू 11 सांताक्रूज, दत्ता 11 सायण. 4 संघ कॅप्टन उपस्थित राहायचे व्यासपीठावरती. आपले असलेले टी शर्ट घेऊन जायचे, रूल अँड रेग्युलेशन जाणून घ्यायचे. 4ही संघांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे. हॅलो. तसेच आपण स्क्रीनवरती पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी सहकार्य लाभलंय, तसेच ज्यांनी ज्यांनी या क्रीडा स्पर्धेसाठी योगदान दिलंय, आज जे आपल्यामध्ये नाहीये तर त्यांच्या देखील आठवणींना उजाळा दिला जातोय. त्यांना देखील आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून स्क्रीनवरती आपण पाहू शकता. श्री सिद्धी सेवा मंडळ आयोजित अंडरआर्म क्रिकेटचा बॉक्स क्रिकेटचा हा वर्ल्ड कप आयोजित केला गेलाय. अशी ही क्रीडा स्पर्धा प्रत्येक वर्षाला आपल्याला आयोजित केली जाते. 42 वर्षाचा कालखंड, 42 वर्षांची असलेली ही क्रीडा स्पर्धा, 42 वर्षांची असलेली त्यांची कारकीर्द, त्या माध्यमातून आयोजित श्री भवानी माता सुवर्ण चषक असं ह्या क्रीडा स्पर्धेचं हे आयोजन. जशी ह्या क्रीडा स्पर्धेची महाराष्ट्रभर सर्वत्र चर्चा आहे, तसंच या विभागातील स्थानिक आमदारांची देखील सर्वत्र दूरवर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चर्चा आहे. कारण 9वी टर्म आणि विश्वविक्रम अशी त्यांची ख्याती. अर्थातच विश्वविक्रमी कार्यसम्राट दमदार आमदार सन्माननीय कालिदास कोळंबकर साहेब यांनी केलेला हा गिनीज ऑफ बुक रेकॉर्ड 9 वेळा सलग
त्यांचा विजेतेपदाचा हा विक्रम मात्र विचारात घेण्यासारखा, त्यांची असलेली इथली कार्यपद्धत देखील विचारात घेण्यासाठी आहे. त्यांचं असलेलं या क्रीडा स्पर्धेवरचं प्रेम, त्यांचं असलेल्या या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आणि या विभागातील असलेली त्यांची कार्यपद्धत नेहमीच विचारात घेतली जाते. मोठ्या धावांचा पाठलाग, मोठ्या धावांचं आव्हान, मोठ्या धावांचं समीकरण, मोठ्या धावांची मांडणी, मोठ्या धावांचं उलगडणी करायची आहे. सलामीवीर V1 संघाच्या माध्यमातून पाठवलेली ही जोडी, ओमकार स्ट्रायकर नॉन स्ट्राईकला अक्षय, या जोडीला पाठवले, या जोडीला तैनात केलंय. या विद्युत रोषणाईमध्ये आता मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. पहिली मॅन्डेटरी पॉवर प्ले, पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर दरम्यान एक चांगल्या धावांचा आकार द्यावा लागेल, एक चांगल्या धावांना स्पर्श करावा लागेल. एक मोठा आव्हानाचा पाठलाग करत असतात. 2 पॉवर प्लेचा विचार करून त्या धावांमधून, 2 पॉवर प्लेच्या ओव्हर मधून हे भेदक, हे सर्कल असलेलं हे पॉवर प्लेचं सर्कल भेदून तुम्हाला चौकारांची दिशा गाठावी लागणार आहे. पहिली ओव्हर गोलंदाज आहे विकास. इथे चान्स घेतलाय, पहिलाच फुल टॉस बॉल, पहिलाच खोलवर टप्प्याचा बॉल घेतलाय चौकार. 4 रन, 4 रनाने ओमकारने मात्र केली दमदार सुरुवात. 4 रनसाठी हा घेतलेला चान्स पॉवर प्लेच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती ही संधी मात्र जुळवली आहे. एक मनगटी वापर, 4 धावांनी समीकरणाला मात्र बदल होताना पाहायला मिळतोय. समीकरण सुरू होताना पाहायला मिळतोय, संघाची प्रगती होताना पाहायला मिळते. विकासच्या गोलंदाजाला ओमकारच्या माध्यमातून विकास करताना पाहायला मिळतोय. हा अडचणीत आणणारा बॉल, इथे चान्स घेण्याचा प्रयत्न, इथे अडचणीत वाढ होताना पाहायला मिळाली होती, परंतु इथे खेळाडूला थांबावं लागते. बॅटरला मात्र इथे कुठेतरी हा रन जोडत असताना खेळपट्टीवरतीच थांबावं लागतंय. डॉट बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा एका बॉल मागे 3 खेळाडू तैनात, एका बॉल मागे पुन्हा एकदा बॉलचा पाठलाग करत असताना बॉल मात्र थांबत नाहीये. बॉल पुन्हा गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, आलीये दुसरी चौकार. नक्कीच एक चांगल्या धावांना सुरुवात होते. नक्कीच एक मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना ओमकारच्या बॅट मधून आणखी एक चौकार येताना पाहायला मिळतोय. V1 कांजूरमार्ग संघ या मॅच दरम्यान हे मोठ्या धावांचं आव्हान पार करणार का? 45 धावांचं लक्ष्य पूर्ण करणार का? 30 बॉल आणि 45 धावांचं लक्ष्य, 30 बॉल आणि अधिकतेच्या 15 धावा. कशा प्रकारे या 15 धावांचा हा वर असलेल्या धावांचा गणितांची जुळवाजुळव या संघाच्या माध्यमातून केली जाणार आहे. पहिली पॉवर प्लेची आणखी काही बॉल शिल्लक आहेत, त्यातील 3 बॉल खर्च केलेत, 3 बॉल मधील 8 धावा जुळवल्यात. पुन्हा चान्स घेतलाय, हा बॉल कुठे थांबतोय आणि घेतलेला चान्स, आलाय चौकार. क्या बात आहे, प्रॉपर टायमिंग. जी ताकद हवी होती ती ताकद पुरेपूर वापरली ओमकारने. 3 चौकार मात्र या ओमकारच्या माध्यमातून जुळवले गेलेत. अगदी नेत्रदीपक, नजाकत, कौशल्यपूर्ण, चातुर्यपूर्ण हा फटका मात्र आखला गेलाय. या खेळपट्टीवरती हेच करायचंय. हे अंडरआर्मचं क्रिकेट, हे वैशिष्ट्यपूर्ण क्रिकेट, एक वेगळं क्रिकेट आहे. हे डबल बॉक्सचं क्रिकेट आहे. या डबल बॉक्सच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला असेच काहीशे स्ट्रोक पॉवर प्ले ओव्हर दरम्यान तुम्हाला आखायचे आहेत. हा आलाय चौकार. फुलटॉस बॉल मिड विकेटच्या माध्यमातून डॉट बॉल. अजूनही उर्वरित पॉवर प्लेचा 1 बॉल बाकी आहे. 1 टू गो. 3 चौकार वैयक्तिक, संघाच्या 12 धावा आणि वैयक्तिक 12 धावा. इथे शेवटचा बॉल जमिनी लगत ग्राउंड स्ट्रोक, अल्पेश जोशी होते. अल्पेशकडे बॉल आलाय, बॉल थांबवला आणि शेवटच्या बॉलवरती मात्र डॉट बॉल. षटका दरम्यानची धावांची गणित आहेत 12, 3 चौकार वैयक्तिक आणि 12 धावा.
अजूनही बराच मोठा प्रवास करायचा आहे, अजूनही बरेच स्ट्रोक आखायचे आहेत. चला टीम मीटिंग थोडस फास्ट करा. गोलंदाज बणी, दुसरी षटक बणीकडे दिलाय. हा बॉल 1 ओव्हर 12 रन झाले, तर उर्वरित अजूनही 24 बॉल आणि जवळपास एक चांगल्या धावा अजूनही तयार करायचे आहेत. एक मोठ्या धावांचा अजूनही पाठलाग करायचंय. सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज बणी पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीच्या माध्यमातून सेट होतोय. परिवर्तनात क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतोय. ओहो, काय बॉल पाहायला मिळालाय. ऑफ ट्रॅकचा बॉल आतमध्ये वळण घेतलाय, फेकी केलीये, रनआउट साठी अपील होतीये. पंचांनी मात्र इथे टीव्ही अंपायरचा निर्णय घेतलाय. हा बॉल तर चांगला आणि तितक्याच चांगल्या प्रकारे एफर्ट दाखवत हा रनआउट साठी चान्स घेतलाय, परंतु हा चान्स घेतलेला चान्स कितपत विकेटच्या माध्यमातून सुखरूप आहे की विकेट आहे हे दर्शवलं जाईल. चला पुढच्या 4 संघांनी आपण व्यासपीठावरून आपले टी शर्ट घेऊन जायचे आहेत. रॉयल चेंबूर, चिंतामणी, युवांश, ग्रँड रोड, बाबू 11 सांताक्रूज, दत्ता 11 सायण. कॅप्टन आपण उपस्थित राहायचे, टी शर्ट घेऊन जायचेत आणि आपले रूल्स जाणून घ्यायचेत. चला निर्णय झालाय आणि अर्थातच हा ओमकारचा विकेट संघाला मात्र बराच जिवारी लागणारे रनआउट स्वरूपात ओमकार माघारी जातोय. ओमकारचे वैयक्तिक 3 चौकार, ओमकारची वैयक्तिक 12 धावांची खेळी संघासाठी करत असलेली त्याची ही धावांची जुळवाजुळव इथे मात्र संपुष्टात आली आहे. शुभम येतो नवीन फलंदाज. 2 धावांच्या प्रयत्नामध्ये रनआउट झालाय ओमकार. सन्मान दिलाय, पुन्हा एक डिक्लेअर स्वरूपातील सिंगल रन मिळतोय. शुभम नवीन आलेला बॅटर, सिंगल धावांनी संघासाठी धावांना आकार, धावांना टचअप, धावांना पुढे नेण्यासाठी सज्ज आहे. V1 कांजूरमार्ग 45 धावांचा पाठलाग करतायत विपक्ष प्रतिस्पर्धी संघ. गोलंदाजीच्या माध्यमातून ज्युनियर सम्राट अंधेरी त्यांच्या गोलंदाजांच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण अशी गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवरतीच बॉल थांबला आणि येतोय डॉट बॉल. यावेळचा बॉल उजव्या यष्टी बाहेर, वाईट बॉल, लेग मिस वाईड. बणी या गोलंदाजाचं झालेलं आहे दिशाहीन गोलंदाजी.
टॅप केलाय. सिंगल धाव निश्चितच पूर्ण होऊ शकते आणि ती सिंगल रन कंप्लीट होतीये. दोन बॉल अजूनही उर्वरित. षटका मागील बनीचे. एक चांगला स्ट्रोक, स्टेट ड्राईव्ह गोलंदाजाच्या हातामधून पुन्हा बॉल डिफ्लेट होऊन दुसऱ्या खेळाडूकडे गेलाय, परंतु चांगला स्ट्रोक आखला होता. चांगली फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळाले होते. सिंगल रन मिळतोय त्यातून. शेवटचा बॉल बनी पुन्हा एकदा सज्ज होतोय शेवटच्या बॉलसाठी. पुन्हा टॅप केलाय, पॉइंटला दिशा दिली आहे. सिंगल रन पूर्ण आहे दुसरी धावेसाठी. आणि अर्थातच एक रन मिळते. 2 षटक आणि रनांचं समीकरण 17 या अंकावरती. अजूनही 18 बॉल उर्वरित बाकी आहेत. 2 ओव्हर 17, 18 बॉल आणि गरज आहे 18 बॉल आणि 28. हे समीकरण अजूनही पूर्ण करायचंय. तसं पाहता केवळ 10 धावा अधिक आहेत. एक पॉवर प्लेचा देखील तुमच्याकडे चान्स आहे. तो पॉवर प्ले कधी घ्यायचा हा बॅट्समन चॉईस आहे. अंकितकडे दिलाय बॉल. पहिलाच बॉल बऱ्याच बाहेर डावे यष्टीच्या. वाईट बॉल. इथे पुन्हा पॉइंटला टॅप करायचा प्रयत्न. सिंगल रन पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी 2 खेळाडूंमधून ही चपळा, ही चातुर्य, ही सोल्टी रन. अशा रन जुळवायच्यात, असे रन कंप्लीट करायचे. चुकी झाली त्या खेळाडूकडून फेकी करत असताना. चुकी झाली त्या बॉलवरती दिरंगाई दाखवली. ती बॉल कलेक्ट करत असताना त्याच्यातील काहीशी चपळाई मात्र कमी जाणवली. 2 धावा पूर्ण. इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावांमध्ये समीकरण उलगडतंय. वाईट बॉल डाव्या यष्टी बाहेर. पंच पद्मनाथ प्रभू सर यांनी पुन्हा एक गोलंदाजाला दंडित केलंय. पुन्हा पॉइंटला टॅप केलाय. सिंगल रन मिळेल. आता मात्र तिथे एक खेळाडू वाढवला गेलाय, कारण ज्या प्रकारे गोलंदाजी हा गोलंदाज करतोय त्याच दिशेने बॉल जातील अशा प्रकारे हा खेळाडू तिथे तैनात केलाय. पहिल्या डावाचा विचार केला V1 कांजूरमार्ग संघाने जर काही एक्स्ट्रा रन टाळले असते तर इतका मोठा संघर्ष त्यांच्या वाट्याला आला नसता. परंतु आलेल्या संघर्षातून मागे न हटता त्या अडचणीतून मार्ग मात्र त्यांना काढायचा आहे. पुन्हा सिंगल रन. ऑफ ट्रॅकरचे बॉल मात्र ह्या गोलंदाजाच्या माध्यमातून आखली जात आहेत. एक स्लोवन पद्धतीची, एक जाणीवपूर्वक विचारपूर्वक गोलंदाजी हा गोलंदाज तर करतोय. तिसऱ्या षटकाची ही गोलंदाजी अंकितची पाहायला मिळते. पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये डिक्लेअर स्वरूपातील ही रन पूर्ण. त्यानंतरचं 4थं आणि 5वं षटक शिल्लक राहील. कोणत्या षटकादरम्यान पॉवर प्ले मात्र चॉईस केला जातोय. इथे मात्र यावेळेचा बॉल मिस झालाय. डॉट बॉल. इथे पुन्हा आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला डब्बा, आणखी एक डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटका अखेरीस संघाचे धावफलक 24 या अंकावरती. आता मात्र मॅच आहे 12 बॉल आणि गरज आहे 12 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. सरासरी प्रत्येक षटकामागे एक 10 ते 11 सरासरीने तुम्हाला धावफलक पुढे न्यायचंय. एक पॉवर प्लेची महत्वाची ओव्हर आहे. ती महत्वाची ओव्हर या क्षणाला जर तुम्ही पॉवर प्ले चॉईस केला तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला त्या 6 बॉल मध्ये काही समीकरण कमी करता येऊ शकतात. 4थी ओव्हर जर पॉवर प्ले तुम्ही जर चॉईस नाही केला तर आपोआप 5वी ओव्हर तुम्हाला पॉवर प्ले असणार आहे. या संघांमधून चर्चा सध्या थोडा स्पीड अप करा.
चला सायंकाळचे 6 वाजलेत, अजून बरेच मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. बरेच ग्रुपचे अजून मॅचेसचे 20 मिनिटांचा कालावधी, 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. चला थोडं स्पीडअप करायचंय. 12 बॉल 21 धावांची अजूनही गरज आहे. V1 कांजूरमार्ग संघाने केलेल्या चुका आणि त्या चुकांमधूनच धावांचं वाढलेलं आहे आव्हान. तसं पाहता त्यांना हे आव्हान त्या अडचणीतून आता मात्र या परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे. 4थी ओव्हर पॉवर प्ले चॉईस केलाय. बॅट्समनने मात्र कुठेतरी या ओव्हर दरम्यान संधी मात्र निर्माण करण्याचा विवेक 4थ्या षटकासाठी गोलंदाज. पॉवर प्लेची ती ओव्हर, ती जबाबदारीची ओव्हर. त्या जबाबदारीच्या ओव्हरमध्ये विवेकला मात्र कानमंत्र दिला जातोय की कमी धावांमध्ये हे षटक हाताळता आलं पाहिजे, कमी धावांमध्ये हे षटक मार्गी लागलं पाहिजे. परंतु हे दोन बॅटर, या दोन बॅटर मधून 12 बॉलमध्ये 21 धावा जर पूर्ण करायचे आहेत तर जवळपास याच षटकामागे काही त्या धावा मात्र जुळवाव्या लागेल. एकंदरीत एक 12 ते 13 या धावा जरी पूर्ण केल्या तरी उर्वरित 6 बॉलमध्ये 9, 6 बॉलमध्ये 10 ही मॅच आणता येऊ शकते. हे मॅचचं समीकरण राहू शकतं. परंतु हे षटक महत्वाचं, हे षटक निर्णायक आणि हेच षटक सांगून जाईल पुढच्या षटका दरम्यानचा रिझल्ट. पहिलाच बॉल लेग जस्टीच्या बाहेर, व्हाईट बॉल. 1 रन तर आलाय या पॉवर प्लेच्या ओव्हरचा. अजून बरेच रन पूर्ण करायचे आहेत. 12 बॉल 20 आता गरज आहे. पंचवीस रन झाले तर 25 धावांचा पाटला. 12 बॉल 20 गरज. इथे चान्स घेतलाय. इथे मात्र मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉल मात्र पाठवला जातोय. आलाय चौकार. 4 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये प्रगती पथावर. 4 धावांचा विकास, 4 धावांचं परिवर्तन, 4 धावांचा बदल, 4 धावांचा चेंजेस, 4 धावांची अधिकता आणि 4 धावांमधून संघाच्या वाट्याला आलेल्या धावांची गणित अर्थातच 29 या अंकावरती जाऊन पोहोचलीये. म्हणजे जवळपास 45 धावांची मॅच देखील तयार होऊ शकते. ह्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये देखील या मॅच मधून मार्ग मोकळा होऊ शकतो. इथे आणखी चान्स घ्यावे लागेल. इथे आणखी मॅच मधील बदल करावे लागतील. शुभम संघाला शुभ वार्ता देतोय. एक चौकार तर शुभमने आखलाय, परंतु अजून असंच खेळपट्टीवरती त्याचं कार्य मात्र करावं लागणार आहे त्याला. इथे गोलंदाज प्रेशराइज झालाय. इथे दडपणाखाली आलाय. इथे एक्स्ट्रा धाव खर्च करतोय. बॅटच्या रडार मध्ये बॉल येणार नाही याची मात्र स्वतःमध्ये थोडस खात्री बाळगतोय आणि त्या कारणाने ही दिशाहीन गोलंदाजी. इथे पुन्हा चान्स घेतलाय. हा चान्स मात्र हुकतोय. इथे मात्र घेतलेली संधी, इथे मात्र ताकद, इथे मात्र थोडीशी फटक्यामधील कमतरता. अर्थातच ताकदीचा जास्त वापर आहे आणि फटक्यामधील कमतरता जाणवते. म्हणजे ग्राउंड स्ट्रोक खेळायचा होता खऱ्या अर्थाने. फटक्यामध्ये जर फ्लाइंगता होती तर त्या फटक्यामधून कुठेतरी थोडी कमी ताकद वापरणं गरजेचं होतं आणि हा फटका मात्र फसतोय. विकेट. आता मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सायंकाळच्या सत्रामध्ये अगदी प्रेक्षक वर्ग देखील हळूवारपणे दाखल होऊ लागलाय. जसजसे एक मॅचचा प्रवास पुढे सरतोय तसा प्रेक्षक वर्ग अगदी कामावरून डायरेक्ट इथे मात्र या क्रीडा स्पर्धेनिमित्ताने दाखल होतोय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षकांनी प्रतिसाद दिलाय. इथे स्थानिक प्रेक्षकांनी देखील बराच प्रतिसाद दिलाय. इथे अनेक प्रेक्षक बाहेरून देखील इथे येऊन या मॅचचा लाईव्ह आनंद घेता येतं. त्या सर्वांचं पुन्हा एकदा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत आहे. स्ट्राईकला आलेला बॅटर चंदू.
हे एक्स्ट्रा रन खर्च करून चालणार नाहीये. या एक्स्ट्रा रनांमुळे अडचणीत वाढ होईल. हा आणखी एक एक्स्ट्रा बॉल, आणखी एक एक्स्ट्रा रन. मॅच अजूनही तशी पाहता सांगू शकत नाही कोणत्या संघाच्या मार्गी लागेल, कारण दोन संघांकडे तितकेच समसमान बरोबरी आहे, कारण ही पॉवर प्लेची ओव्हर तितकीच महत्वाची आहे. इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल बाहेर काढलाय. वाईट बॉल. या वाईट बॉल वरती मात्र या बॅटरने मात्र स्टेप आउट केला होता मागे जाण्यास. त्याला मात्र त्या क्षेत्रामध्ये पोहोचण्यामध्ये बराच वेळ लागला आणि त्यातूनच त्याची विकेटची मात्र सुटका होताना पाहायला मिळते. स्टंपिंग आउट स्वरूपात चंदू माघारी परतलाय. मॅचचं गणित अजूनही पाहता 9 बॉल आणि अजूनही 13 रनांची आवश्यकता आहे. इथे रन मिळाला, इथे विकेट मिळाला, इथे बॉल काउंट झाला. रोहन आलाय नवीन फलंदाज. 9 बॉल 13 हे समीकरण आता मात्र पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचे अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. आलेला नवीन बॅटर रोहन. पुन्हा 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 गोलंदाज करतोय चुका. एक्स्ट्रा रन या षटका मागे एक चौकार आलाय. एक्स्ट्रा रन खर्च केलेत, त्या कारणाने हे पॉवर प्लेचं ओव्हर ज्या धावांनी तयार झालं पाहिजे तशाच धावांनी तयार होताना पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा हव्या असतील त्या धावा नक्कीच पाहायला मिळतील, कारण आता गरज आहे 9 बॉल आणि 12 रनांची गरज आहे. इथे घेतलाय चान्स, इथे बॉलला पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. इथे रोहनने मात्र आपलं चातुर्य दाखवलंय. इथे मात्र नजाकत, इथे मात्र नेत्रदीपकता, इथे मात्र रोहनने दाखवली आपली कौशल्यपूर्ण कामगिरी. आलाय चौकार, आलाय 4 धावा. मॅच मधील समीकरण, मॅच मधील पारडं पुन्हा बदलताना पाहायला मिळते. V1 कांजूरमार्ग 45 धावांचा पाठलाग पूर्ण करण्याच्या दृष्टीने या खेळपटलावरती दाखल झाला. या खेळपटलावरती एक एक विकेट माघारी परतले असताना देखील आलेल्या नवीन फलंदाजाकडून चौकार मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 8 बॉल 8 रनांची गरज. मॅच मात्र आता समसमान झालीये. काय मॅच रंगते, काय मॅच मधील बदल. खोलवर टप्प्याचा बॉल, मनगटी वापर, सिंगल रन. धावांमधील 1 रन पुढे सरसावलाय. अडतीस या अंकावरती येऊन पोचलेली 38 या अंकावरती येऊन पोचले धाव फलक. 7 बॉल आणि केवळ 7 रनांची गरज आहे. चालू मॅचचा आनंद, चालू मॅचची परिस्थिती, चालू मॅच मधील समीकरण आपल्याला पाहायला मिळतात. इथे पुन्हा होतीये चुकी. या गोलंदाजाने मात्र हे एक षटक, निर्णायक षटक, जो दिलेला पहिल्याच बॉलच्या दरम्यानचा कानमंत्र, तो मात्र या गोलंदाजाने सार्थकी लावू शकलेला नाहीये. ही पॉवर प्लेची महत्वाची निर्णायक ओव्हर त्यातून मार्ग काढत असताना बऱ्याच अडचणी त्याने वाढवल्या. इथे चान्स घेण्याचा प्रयत्न बॅटने काढायला लागलीये. सिंगल रन डिक्लेअर स्वरूपातील पूर्ण होते आणि सिंगल रन मिळते. 1 रन पुढे जाईल. आता मात्र गरज आहे 6 बॉल आणि 5 धावांची गरज. एकंदरीत या षटकामागे आलेल्या धावा आहेत 16 धावांचं. हे षटक महागड षटक, अडचणीतील षटक म्हणावं लागणार आहे. अतिशय निर्णायक षटक होतं ते. विवेक सतबुद्धीने मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती त्याची गोलंदाजी सार्थकी राहिली नाहीये. 6 बॉल आणि 5 धावांची गरज. 6 एक्स्ट्रा रन, त्यात 2 चौकार. ज्युनियर सम्राट अंधेरी विरुद्ध V1 कांजूरमार्ग या 2 संघांमधील हा मॅचचा आनंद, हा मॅच मधील संघर्षमय प्रवास, हा मॅच मधील असलेला आव्हानांचा पाठलाग V1 कांजूरमार्ग संघ करताना पाहायला मिळतोय. 45 धावांची उलगडणी, 45 धावांची मांडणी करत असताना आता केवळ 5 धावांची गरज. 40 धावा पूर्ण झाल्यात. 24 बॉल मध्ये 40 धावा जुळवल्यात. 5 रन.
6 बॉल आणि 5 रनांची गरज. मॅच जर समसमान बरोबरीच राहिली तर मात्र इथे एव्हरेज काउंट केला जाईल. 3 ओव्हरचा एव्हरेज, 3 ओव्हरचे विकेट आणि 5 ओव्हरचे चौकार हे काउंट केले जातील. इथे आज 51 धावांचा पाठलाग पूर्ण झालाय. 51 धावा 30 बॉल मध्ये चेस केल्या गेलेत. आता मात्र 45 धावांचा पाठलाग पूर्ण होतोय का हे प्रश्नचिन्ह प्रत्येकाला पडलंय. ती उत्सुकता प्रत्येकाला राहिली. ही मॅच प्रत्येकाला आवडते. अशाच मॅचेस प्रत्येकाला आवडत असतात. सिंगल धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथे बॅटच्या टॉप एज आणि ही विकेट रोहनची. मॅच अजूनही सुटलेली नाहीये. 5 बॉल आणि 5 धावांची अजूनही गरज आहे. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच कशी असणार आहे, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच काय समीकरण असेल. निखिल येतोय नवीन फलंदाज. 5 बॉल आणि 5 रनांची गरज. आजच्या दिवसातील 8वी मॅच, आजच्या दिवसातील 8व्या मॅचचा हा सामना, आजच्या दिवसातील हा 8व्या दिवसाचा हा क्रिकेटचा रणसंग्राम. 5 बॉल आणि 5 रन करायचेत. इथे केली आहे चुकी. लेग यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. कमी धावांचं आता समीकरण तुम्हाला थांबवायचं आणि त्यात जर तुम्ही एक्स्ट्रा रन करणार असाल तर नक्कीच संघ तुमच्यावरती नाराजगी व्यक्त करेल. या अशा चुका करून चालणार नाहीये. या अगोदरच्या गोलंदाजाने केलेल्या चुका त्या तुम्हाला स्वीकारायच्या, त्या मान्य करायच्या, त्यातून तुम्हाला मार्ग काढायचा आहे. एकाची चूक दुसऱ्याने भरून काढायची असते. क्रिकेट हा सांकेतिक खेळ आहे. त्यातूनच जर तुम्हाला हे पूर्ण ओहो क्या बात आहे. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल. इथे मात्र दांडी उद्ध्वस्त केली जाते. ऑफ स्टंपची यष्टी मात्र उद्ध्वस्त झाली आहे. अजूनही मॅच तशी पाहता सुटलेली नाहीये. अजूनही त्या मॅच मधील तो ट्विस्ट अजूनही कायम आहे. हा आणखी एक झटका V1 कांजूरमार्ग संघाला. नवीन आलेला फलंदाज या खेळाडूने 2 वेळा गोलंदाजी केली. त्याची गोलंदाजी नक्कीच संघासाठी उपयोगाची राहिली. आता मात्र त्याच्यावरती एक महत्वाची जबाबदारी. 4 बॉल आणि 4 आलेला बॅटर अक्षय. अनोखा शैलीचा खेळ, फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. काहीच गणित उलगडली नाहीयेत, काहीच प्रयत्नांना यश आलेला नाहीये. तुम्ही दाखवलेल्या या कौशल्यपूर्ण कामगिरीतून तुम्हाला साध्य होणाऱ्या गोष्टी मात्र तुमच्या मार्गी लागलेल्या नाहीयेत. आता मात्र गरज आहे 3 बॉल आणि 4 रनांची गरज आहे. मॅच जर समसमान झाली, इक्वल झाली तर आपण इथे मात्र विचारात घेऊ पहिल्या 3 ओव्हरचा एव्हरेज, पहिल्या 3 ओव्हरची विकेट आणि संपूर्ण ओव्हरऑल इनिंग मधील तुमची बाउंड्री, सर्वाधिक बाउंड्री ज्यांच्या असतील या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जाणार आणि त्या देखील समसमान असतील तर मात्र टॉस विचारात घेतला जाईल. काय मॅच रंगते, काय मॅच मधील बदल होतोय. 6 बॉल 5 ची मॅच अजूनही सुटत नाहीये. इथे मात्र फुल टॉस बॉल बॉक्स आउटच्या स्वरूपात. अक्षयने केली आहे चुकी, बॉक्सच्या बाहेर. अक्षय माघारी जातोय. या बॉल वरती घेतलेला हा चान्स चुकीचा ठरतोय. मॅच मधील बदल घडतोय, मॅच मधील
हा ट्विस्ट आणखी वाढतोय. प्रेक्षकांना काय हवंय तर प्रेक्षकांना आनंद हवाय. चला थोडा स्पीडअप करा. 2 बॉल आणि गरज आहे एकंदरीत 4 रनाची. प्रेक्षक हो, मॅच आवडली असेल तर मॅच साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गोलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅच जवळपास V1 कांजूरमार्ग संघाने देखील जवळ आणलीये, परंतु अजूनही मॅच जवळ आणत असता त्यांच्या विजयाचा शिक्कामोर्तब अजूनही झालेला नाहीये. शिक्कामोर्तब ज्युनियर सम्राट संघाचा देखील झालेला नाहीये, परंतु दोनही दिशेला दोनही बाजूला मॅच अजूनही पाहायला मिळते. 2 बॉल आणि 4 धावांची अजूनही गरज. 6 बॉल 5 ची मॅच आणि 2 बॉल 4 रनांवरती येऊन पोहोचलीये. एक त्यात खर्च केलेला एक्स्ट्रा रन, त्यातून देखील 4 रन 2 बॉल. प्रेशर असेल, दडपण असेल, काय घडणार गोष्टी. इथे स्टेप आउट केला. इथे मिड विकेटच्या माध्यमातून बॉल थांबवला गेलाय, अडवला गेलाय. पहा, आपण 2 संघांचा एव्हरेज लक्षात घ्या. 3 ओव्हर 22 होते अगोदर पहिल्या इनिंगचा विचार केला तर, आणि आताचा इनिंगचा विचार करता 3 ओव्हर 24 रन आहे. अर्थातच एक बॉल मध्ये जर 2 रन जर आले तर नक्कीच V1 कांजूरमार्ग संघ तसं पाहता विजय निश्चित होऊ शकतो, परंतु 1 बॉल आणि 2 या धावा पूर्ण करायचे आहेत. मॅच पूर्ण करण्यासाठी एकंदरीत 3 धावा हव्यात, परंतु 1 बॉल 2 हे समीकरण जर पूर्ण झालं तरी देखील त्यांचा विजय निश्चित असेल. काय मॅच होते. 1 बॉल आणि 2 रनांची गरज आहे. बनीवरती तेवढीच जबाबदारी. स्ट्राईकला असलेला बॅटर अक्षय, ओपनर बॅटर, त्याच्यावर देखील तितकीच महत्वाची जबाबदारी. 1 बॉल आणि 2 धावेची गरज. इथे चान्स घेतलाय. इथे मात्र 1 रन पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी मात्र ही मॅच मात्र जवळपास तयार केलेली मॅच हातातून निसटली आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी संघाने मात्र आपला गोलंदाजीचं कौशल्य दाखवलं. बनीने मात्र आपलं कौशल्य दाखवलं. 6 बॉल आणि 5 रनांची मॅच या गोलंदाजाने थांबवली. कौतुक आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. अभिनंदन.